आज अहिल्यानगर मध्ये बऱ्याच वर्षापासून एक संपूर्ण अहिल्यानगर वासियांची प्रतीक्षा सर्वजण होते की धर्मवीर स्वराज्यरक्षक छत्रपती संभाजी महाराज यांचा स्मारक निर्माण झालं पाहिजे, यांचा पुतळा हा बसवला गेला पाहिजे। आणि त्याच्याकरता अगदी 2007 साली देखील अधिकृत महानगरपालिकेचा ठराव देखील करण्यात आला होता की या जागेवरती बसवला गेला पाहिजे। आणि म्हणून त्याच्याकरता बराच संघर्ष अनेक लोकांनी, मग इथं जयंती उत्सव असेल तिथं पुतळा घेऊन येणे, इथं त्याचं कार्यक्रम करणे, पुण्यतिथी असेल त्या दिवशी अभिवादनाचा कार्यक्रम घेणे, असं वर्षानुवर्ष अनेक लोकांनी संघर्ष केला, अनेक लोकांवरती केसेस दाखल झाल्या, अनेक लोकांनी उपोषण केले। पण आज कुठेतरी अखेर त्या संपूर्ण लोकांच्या पाठपुराला यश आलं। एक पूर्णकृती पुतळा स्मारकाच्या रूपानं आज कुठेतरी निर्माण झाला, विराजमान झाला। निश्चित रूपानं आज प्रत्येकाच्या जनभावनेच्या मनामध्ये, प्रत्येकाच्या मनामध्ये फार मोठा उत्साह, प्रत्येकाच्या डोळ्यामध्ये तुम्हाला आनंद पाहायला मिळेल। अहिल्यानगरवासी निश्चित रूपानं या संपूर्ण कामामुळे फार आनंदित झालेले आहेत। आणि हा फक्त स्मारक नसून, फक्त पुतळा नसून, हा एक अहिल्यानगरचं एक ऊर्जा स्रोत, या चौक म्हणजे एक ऊर्जा स्रोत राहणार आहे। निश्चित रूपानं या सगळ्या निवडणुकीमध्ये अत्यंत चांगल्या प्रकारे इथं अहिल्यानगरमध्येच नाही तर महाराष्ट्रामध्ये ज्या ज्या ठिकाणी आता निवडणुका जाहीर झाल्या त्या ठिकाणी फक्त आणि फक्त महायुतीमध्येच कुठंतरी आपल्याला चांगल्या प्रकारे यश संपादित झालेलं पाहायला मिळणार आहे। त्याच्यामध्ये कुठल्याही कोणाच्याही म्हणजे अगदी मतदाराच्या मनामध्ये देखील कुठल्याही प्रकारच्या शंकेचं कुठंही काही कारण नाही आहे। चांगल्या प्रकारे महायुती सरकारमध्ये आल्यापासून चांगल्या प्रकारे काम करते, जनतेचं अगदी समाधान या प्रत्येक कामाच्या माध्यमात होत आहे। म्हणजे आटली कुठलं जरी संकट आलं तर त्या संकटामध्ये महायुती सरकार भक्कमपणे सर्वसामान्य जनतेच्या पाठीमागे उभा आहे। त्यामुळे जनता जसं विधानसभेमध्ये जसं पूर्ण बहुमत महायुती दिलं, तसं या महानगरपालिकेच्या महाराष्ट्रामध्ये उभा असलेल्या निवडणुकीमध्ये आपल्याला महायुतीचाच झेंडा आपल्याला पाहायला मिळणार। आता राज्यामध्ये महायुती, त्यामुळे आमचा प्रयत्न असणार आहे की या ठिकाणी महायुती झाली पाहिजे। आता पुढे पाहू बैठका होऊन कसं होईल, काय होईल, पण ठरवलं जाईल पुढे। तयारी आहे का? सोबळ कसं आहे, सोबळ हे प्रत्येक पक्ष छोटा जरी किती छोटा जरी असला, त्याचा एक नगरसेवक नसला तरी त्यांची सोबळ तयारी आहे। कारण उमेदवार आता इच्छुक बरेच झाले, त्यामुळं राष्ट्रवादी त्याच्या फार आता पुढे आहे। अहिल्यानगरमध्ये जनतेच्या आशीर्वादानेच येते, ते काय असं काही वेगळं काही नाही। जनतेचा आशीर्वाद, जनतेचा जनाधार पाठीमाग आहे। पण महायुती ही असली पाहिजे असा एक माझ्यासारखा कार्यकर्त्याचा विचार आहे। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।